नमस्कार, मी शर्वरी. तिचं जागा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या आपण आज एक इंटरव्ह्यू पाहणार आहोत आणि थोडक्यात इंटरव्ह्यू म्हणतीये मुलाखत पाहणार आहोत. मराठी बोलूया, मराठी चॅनल आहे. तर ही आजची जी मुलाखत आहे ती नक्कीच तुम्हालाही आवडेल, कारण सध्या वातावरण आहे ते जिल्हा मध्यवर्ती निवडणुकींच्या रणधुमाळीचं. एकूणच ही रणधुमाळी कशी आहे, कशा पद्धतीचे राजकीय नेते वेगळ्या वेगळ्या प्रकारचे डाव टाकणार आहेत, कुणाचं पारडं जड होणार आहे आणि कुणाचं पारडं खाली होणार आहे, या संदर्भात या मुलाखतीत मी ज्येष्ठ पत्रकार गणेश जोशी सर आहेत, त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत. एकूणच तुम्हाला ही काय वाटते हेही मला सांगायचं आहे. थोड्याच वेळात लाईव्ह चालू होतंय, तिचा जागर न्यूजवरती लाईव्ह चालू होतंय. तर तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो शेअरही करा आपल्या मित्रांना, आपल्या आपतेष्टांना आणि सदैव राहा माझ्यासोबत. त्यासाठी सगळ्यात पहिला मोबाईल उचला आणि सबस्क्राईब करा. तिचा जागर सदैव तुमच्यासोबत, हक्कासाठी, सत्यासाठी. नमस्कार, मी शर्वरी. तिचा जागा न्यूजमध्ये तमाम दर्शकांचे स्वागत. सध्या वेगळ्या वेगळ्या विषयांवरती आपण नेहमी चर्चा करतच असतो. आजही अशा महत्त्वाच्या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. सध्या जिल्हा मध्यवर्ती बँकेची रणधुमाळी सुरू आहे आणि या संदर्भात सांगलीचं राजकारण, सांगली जिल्ह्याची एक प्रतिष्ठेची मानली जाणारी जिल्हा मध्यवर्ती बँकेची ही निवडणूक आणि ह्या संदर्भात आज आपल्याशी चर्चा करणार आहे. या चर्चेत आपल्या सोबत सहभागी झालेले आहेत ते ज्येष्ठ पत्रकार, आमचे मार्गदर्शक माननीय गणेश जोशी सर. सर, आपलं स्वागत. नमस्कार. या ठिकाणी गणेश जोशी सर आपल्या सोबत, तिचा जागर परिवारासोबत नेहमी असतात आणि प्रेक्षक आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरही दिलेली आहेत. कमेंट बॉक्समध्येही आपण सर्वांनी गणेश जोशी सरांचे आतापर्यंत खूप आभार मानलेले आहेत. निर्भीडपणे आणि बेधडकपणे बोलणं इतकं सोपं नसतं. पत्रकारिता म्हणजे लोकशाहीचा आधारस्तंभ, पत्रकारिता म्हणजे वास्तव, पत्रकारिता म्हणजे सत्य आणि हे सत्य आणि वास्तव तुम्हापर्यंत आणत असताना आम्हाला अनेक त्रासातून जावं लागतं. तरीही दर्शको, आम्ही तुमच्या सोबत असतो फक्त आणि फक्त सत्यासाठी. सांगलीचं राजकारण नेमकं कोठे वळण घेते? सांगलीची जिल्हा मध्यवर्ती निवडणूक, मानाची मानली जाणारी ही निवडणूक, कारण इथूनच रसद पुरवली जाते असं देखील बोललं जातं. कारण दिग्गज नेत्यांचे अनेक कर्ज प्रकरण इथंच असतात. नेमके इथली कर्ज प्रकरण आणि मग पुढचं राजकीय एक प्रवास, असं एक गणित जिल्हा मध्यवर्ती बँकेचं आहे. ते सोडून शेतकऱ्यांचा एक फार मोठा आधार म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे बघितलं जातं. तर एकूणच आता जिल्हा मध्यवर्ती बँकेची रणधुमाळी सुरू आहे आणि त्या रणधुमाळीच्या गोष्टींवर आपण एक प्रकाशझोत टाकणार आहे. जवळपास आतापर्यंत 376 अर्ज दाखल झालेले आहेत. आज छाननी होतीये. एकूण काय वाटते, आपण कशा पद्धतीनं या निवडणुकांकडे पाहता? जिल्हा मध्यवर्ती बँक ही जिल्ह्यातल्या सहकारी संस्थांची मातृसंस्था म्हणून बघितलं जातं. कारण या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातूनच सहकार चळवळीला बळ मिळतं. या सगळ्या कोऑपरेटिव्ह बँका, पतसंस्था आणि सहकारी उद्योग यांची जननी ही जिल्हा मध्यवर्ती बँक आहे. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती ज्या गटाचं वर्चस्व, त्या गटाचा जिल्ह्यातील सहकारामध्ये दबदबा, हे असं समीकरण हे कायमचंच ठरून जातं. आजपर्यंत या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकांच्या सुरुवातीपासून गुलाबराव पाटील, माजी खासदार, माजी आमदार आणि काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष असलेले, यांचा पूर्ण वर्चस्व या बँकेवरती होतं आणि ते जवळपास 20 वर्ष त्यांचं वर्चस्व होतं. त्यांच्या काळात सहकार क्षेत्राला जी ऊर्जा पुरवणाऱ्या ज्या काही संस्था आहेत त्यांच्या प्रतिनिधीला अधिक प्रतिनिधित्व देण्याचा त्यांचा घाट असायचा. त्यामुळं सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक ही एक राज्यातील नामांकित जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणून ओळखली जात होती.
परंतु वसंतदादांच्या काळात किंवा त्यांच्या पश्चात या बँकेमध्ये प्रामुख्यानं राजकारण शिरलं. गटातटाचे अनेक भाग त्याला जडत गेले. मारुती माने असू देत, विलासराव शिंदे असू देत, यासारख्या अनेक की ज्यांना बँकिंग किंवा सहकाराचं परिपूर्ण ज्ञान नाही आहे, अशा लोकांच्या ताब्यात ही बँक गेल्यामुळं या बँकेचा तोटा आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचं राज्यातलं स्थान हे खूप डगमळीत झालं. आज सातारा अर्बन बँकेमध्ये एक हाती सत्ता आहे, तर ती एक राज्यातली सर्वोत्कृष्ट बँक म्हणून ओळखली जाते. जे स्थान आज सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला आहे, ते स्थान हे काही वर्षापूर्वीपर्यंत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला होतं. पण प्रामुख्यानं ज्या संचालकांनी आपापल्या संस्था संपवल्या किंवा सहकारातून भ्रष्टाचारातून ज्या संस्था मोडकळीस आल्या, त्यांचेच प्रतिनिधी हे जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक म्हणून प्रामुख्याने सर्वच जण येतात असं माझं म्हणणं नाही, पण ज्यांच्या हातात बँकेच्या चाव्या आहेत, त्या चाव्या या प्रामुख्यानं ज्यांनी सहकारी संस्था बंद पाडल्या अशा लोकांच्या हातात गेल्यामुळं हे कर्ज प्रकरण बँकेचं किंवा वसुलीचा जे अत्यंत कमी प्रमाण, त्यानंतर ज्या तोट्यात गेलेल्या बँका आहेत ते त्यांना अधिक कर्ज मिळवून देणं, हे सगळे प्रकार हे सध्या चालू असल्यामुळं बँकेचा NPA वाढणं, बँकेची वसुली न होणं किंवा बँकेची पत जी निर्माण झाली ती सरासरी न राखणं, यासारखे प्रश्न निर्माण होतात. आणि त्या मागं एकच भूमिका आहे की एक नेता खंबीरपणे ही बँक हँडल करू जेव्हा लागेल, त्यावेळेला हे गटातटाचं राजकारण आणि जे सहकारात बदनाम झालेले आहेत असे राजकारणी जिल्हा मध्यवर्ती बँकेत नेमणूक घेण्याचं प्रमाण हे अत्यंत कमी होत जाईल. पण आता तुम्ही सांगितलं की ही मानाची समजली जाणारी आहे आणि पूर्वीच्या काळी एक हाती सत्ता असायची आणि आता सांगितलं की तुम्ही साताऱ्यातली एक हाती सत्ता असलेली बँक सांगली अर्बन बँक, आणि ती कशा पद्धतीनं हे होते. पण आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत कुठेतरी राजकारण घडताना आपण पाहतो, कारण प्रत्येक पक्षालाच आपलं जिल्हा बँकेत वर्चस्व असावं असं वाटतंय. भाजपानं देखील सांगितलंय की ही निवडणूक आम्ही स्वबळावरती लढणार आहे, तर राष्ट्रवादीनं चक्क भाजपाला ऑफर दिलेली आहे. आणि मग ह्या एकूणच राजकारणाबाबत काय बोलायचं आपल्याला? प्रामुख्याने जर का गेलो तर आजच्या घडीला जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे दोन प्रबळ पक्ष आहेत. भारतीय जनता पक्षाचे इथं 2 विधानसभेचे आमदार जरी असले तरी सुद्धा शहरी भागाचा आपण एक सोडला परिसर तर अन्यत्र भाजपची तशी ताकद नाही आहे. आणि हे जे 2 गट जे आहेत ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी, काँग्रेसमध्येच दुफळी झाल्यानंतर त्याचे आधी आपण जर का बघितलं तर दादांच्या काळात काँग्रेस एकच पक्षाचं राजकारण जिल्ह्यात होतं, परंतु त्यात सुद्धा 2 गट होते, एक राजाराम बापू आणि एक वसंतदादा. त्यामध्ये तिसरा एक गट असा होता की जो गुलाबराव पाटलांचा. पण गुलाबराव पाटलांच्या हातात ज्या वेळेला जिल्हा मध्यवर्ती बँकेची सूत्र दिली गेली तर त्यावेळेला काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांनी दादांना सुद्धा इतकी ढवळाढवळ गुलाबरावांच्या कारभारात करू दिली जात नव्हती. त्यामुळं एक जिन्सीपणाचा एक प्रकारचा नेतृत्व मिळाल्यामुळं आणि गुलाबरावांच्या जवळ एक अत्यंत चांगली दृष्टी होती, बँकिंग होतं, ते स्वतः कायद्याचे अभ्यासक होते आणि त्यांना सहकारातलं ज्ञान होतं. आणि त्यापेक्षा सुद्धा प्रामुख्यानं जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून त्यांना स्थानिक राजकारण पुरवायचं नव्हतं, कारण ते स्थानिक राजकारणामध्ये ना दादांचे विरोधक होते ना राजाराम बापूंचे होते. ते काँग्रेसशी एकनिष्ठ असलेले, काँग्रेसनं त्यांना नेतृत्व दिलेले असे एकमेव नेते होते. त्यामुळे त्यांना जनमानसातून नेतृत्व करावं अशी इच्छा नव्हती. काँग्रेसने त्यांना
परिषदेवर संधी दिली, राज्यसभेवर दिली. त्यामुळं इथल्या स्थानिक छोट्या छोट्या गटातल्या नेत्यांशी मन धरण्याची वेळ ही त्यांच्यावरती फारशी आली नाही. आजच्या घडीला जर का बघायला जर का गेलो, तुमचा जो प्रश्न होता त्या प्रश्नाच्या अनुषंगानं, तर भारतीय जनता पक्षाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आज या निवडणुकीसाठी एकत्र येण्याचे जे प्रयत्न चाललेले आहेत, ते प्रयत्न कसे आहे, तर भारतीय जनता पक्ष म्हणून आज राष्ट्रवादीचे नेते हे त्यांच्याशी बोलणी करतात का, तर अजिबात करत नाही. हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे किंवा काँग्रेसचे नेते आहेत. त्यामुळं त्यांच्यापाशी ज्या संस्था आहेत त्या संस्थेच्या गटातून ते या निवडणुकीच्या रिंगणात उतरतात. म्हणजे भाजपचा जो प्रामाणिक कार्यकर्ता आहे तो संघाशी एकनिष्ठ असलेला आहे, विचाराशी आहे. जो कार्यकर्ता आहे तो या निवडणुकीच्या रिंगणापासून कोसो मैल दूर आहे. जे आहेत ते राष्ट्रवादीचे किंवा काँग्रेसचे माजी नेते आहेत की ज्यांनी मध्यंतरी पक्ष बदलला. त्यामुळं या नेत्यांशी तडजोड करायला राष्ट्रवादी का तयार होते, तर प्रामुख्यानं त्याच्या अंतर्गत राजकारणात डोकवलं तर काँग्रेसला काहीसं नामोहरम करण्याचा प्रयत्न हा राष्ट्रवादी ह्या भाजपच्या नेत्यांच्या बरोबर तडजोडीतून काँग्रेसवरती दबाव आणण्यासाठी म्हणून केला जात आहे. आज जर का आपण सांगली जिल्ह्यातलं राजकारण जर का बघितलं तर भारतीय जनता पक्षाचे एकनिष्ठ नेते एका बाजूला दिसतील, पण आज जयंत पाटील असू दे, विश्वजित कदम असू दे, ते ज्या ज्या कार्यक्रमाला जातात, भाजप त्यावेळेला भाजपचे नेते मंडळी ही राष्ट्रवादीतून आणि काँग्रेसमधून जे भाजपात गेलेले आहेत तेच त्यांच्या मंचावरती असतात. म्हणजे त्यांचं साठोलोट जे आहे ते अद्यापही संपलेलं नाही. पक्षातनं बेडूकुड्या मारून जातात, बेडूकुड्याच म्हटलं पाहिजे. आणि नेत्यांनी सुद्धा विचार करून अशा लोकांना आपल्या पक्षात घ्यावं, पक्षाची निष्ठा पणाला लावून पक्षाच्या पाठी सुरख उपसणारे आज पुन्हा एकदा मंचावर एकत्र येतात आणि जनतेची खुलेआम फसवणूक सुरू आहे हे सर्वच जण आपण पाहतो. वेळोवेळी आपल्याला या गोष्टी पाहायला मिळालेल्या आहेत. मग अनेकदा पक्षाचं नुकसान होतं तर अनेकदा जनतेचं नुकसान होतं आणि कधी कधी एकमेकांच्या फक्त प्रतिष्ठेसाठी मग तो निधी पासून प्रत्येक गोष्टीत विवाद निर्माण होतात. आता सरांचा मुद्दा आपल्याला सरांनी सांगितला की जिल्हा मध्यवर्ती ची जी निवडणूक आहे त्या पूर्वीच्या काळी कशा पद्धतीचं रूप होतं, आता सध्या कसं रूप आहे आणि कशा पद्धतीनं या ठिकाणी एकूणच 300च्या वरती अनेक दिग्गजांनी हा मानाचा समजल्या जाणाऱ्या बँकेत या अर्ज भरलेला आहे निवडणुकीच्या. एकूणच आपल्याला काय वाटतं यात महत्वाचे कोणकोण प्यादे जे आहेत ते आता ह्याच्यात तुम्हाला काय म्हणतो, महत्वाचा त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेशी संबंधित असणारा किंवा या जिल्हा मध्यवर्ती बँकेचा सगळ्यात चांगला उपयोग जो करून घेतो किंवा ज्याला व्हावा अशी इच्छा आहे तो शेतकरी हा कोसो मैल दूर आहे. अगदी योग्य सरांनी सांगितलं की खरा शेतकरी कोण आहे की ज्यानं अर्ज भरला आणि तो खरंच निवडून येणार आहे. तर त्याची ह्याची पद्धत अशी आहे की ह्याचे जे गट केलेले आहेत तर ते गटच जे आहेत, म्हणजे पतसंस्था गट आहे, बँका गट आहे, कोऑपरेटिव्ह सोसायटीचा गट आहे, साखर कारखाना गट आहे. आता मला माहित नाही, पूर्वीपर्यंत व्यक्तिगत शेअर्स धारकांचा एक गट होता पण आता तो भूतपूर्व कॅन्सल केलेला आहे. असे विविध गट आहेत. तर ह्याच्यामधला खरा जो गट जो आहे की जो या बँकेचं कर्ज घेतो, या कर्जाचे हप्ते भरतो किंवा ज्याला या बँकेची अत्यंत गरज आहे, ज्याच्यावरती जो शेतकरी अवलंबून आहे, तर तो या निवडणुकीच्या प्रक्रियेत नाहीये. बरं, आजच्या या घडीला आपण जर का बघितलं तर पृथ्वीराज भारतीय जनता पक्षाचे पृथ्वीराज देशमुख असू देत किंवा दिलीप तात्या पाटील असू देत, सगळेच जे दिग्गज उमेदवार आहेत यांच्यातल्या अनेक सहकार्यांनी आपापल्या सहकारी संस्था, म्हणजे खासदार संजय पाटील असू दे, खासदार संजय पाटलांनी तासगाव सहकार कारखान्याच्या माध्यमातून, गणपती सहकारी संस्थेच्या माध्यमातून काम केलेलं आहे. पण या त्यांनी त्यांच्या ताब्यातल्या संस्था, प्रतीक पाटील, विशाल पाटील यांच्या वसंतदादा कारखाना असू दे, मदन पाटलांचा वसंत बाजार असू दे, या सगळ्या संस्था
ह्या बंद पडलेल्या आहेत. हे संचालक म्हणून निवडून जाण्यासाठी तिथं का प्रयत्न करतात तर की त्यांनी संस्था त्यांच्या बंद पडल्यात आणि तेच आता संचालक म्हणून बँकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत. तर हे संचालक म्हणून का करतात तर आपापल्या संस्थांना आपल्या सोयीच्या राजकारण्यांना ही बँकेची कर्ज एक मिळवून देणं, कर्ज थकीत जरी असेल तरी तिचं पुनरावलोकन करून कर्जाची रक्कम वाढवून देणं, त्या संस्थांच्या वरती जप्ती, ईडी किंवा अन्य काही गोष्टी लागू नयेत यासाठी एक कार्यकर्ता हा. तर या सगळ्या गोष्टीसाठी त्यांना संचालक पद पाहिजे. म्हणजे त्यात बघा, जे आमदारकीला आणि खासदारकीला लक्ष ठेवून होते, निवडणुकीला उभे राहिले, पडले, तर ती लोक सुद्धा इच्छुक आहेत. खरं राजकारणाची शोकांतिका अशी आहे की प्रत्येकानं आपापलं कार्यक्षेत्र निवडून घ्यायला पाहिजे. म्हणजे मी बँकेच्या क्षेत्रात मी कार्यरत राहणार, मी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात राहणार, मी महापालिकेच्या कार्यक्षेत्रात राहणार, मी ग्रामपंचायतीचे राहणार, मी विधानसभेचे राहणार किंवा मी खासदारकीच्या राहणार. पण प्रत्येक नेत्याला प्रत्येक संस्थे जिथं आर्थिक ताकद आपल्याला मिळू शकते अशा ठिकाणी आपण संचालक म्हणून जाऊन आपल्या बगलबच्च्यांना थोडंफार आर्थिक ताकद मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून, आणि या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये नोकर भरती असते, या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये कर्जाच्या वेळेला असं उघडपणे बोललं जातं की काहीतरी पर्सेंटेज द्यावं लागतं. ह्या गोष्टीतून ज्या ठिकाणी मलिदा मिळणार आहे अशाच संस्थेच्या ठिकाणी ह्या संचालकांच्या सगळ्यांच्या उड्या पडलेल्या असतात. एकूणच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सरांनी वास्तव सांगितलं की का नेते लोकांची धडपड चालली आणि का जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत हे दिग्गज उतरलेले आहेत. एक नजर टाकूया कोणते कोणते दिग्गज ह्या निवडणुकीच्या जिल्हा मध्यवर्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. सर, सगळ्यात पहिला आपल्याला असं वाटतं ह्यातली नावं जी आपल्याला टेंटेटिव्हली माहिती आहेत ती जरा सांगा दर्शकांना. एक आत्ताचे विद्यमान चेअरमन आहेत दिलीप तात्या, ते आहे. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा आहेत, त्यांचे बंधू आहेत. त्यानंतर मदन पाटलांच्या पत्नी आहे, विशाल पाटील आहे. त्यानंतर बाजार समितीचे माजी अध्यक्ष आहेत. म्हणजे सेकंड फळी राजकारणातली जी आहे दोन्ही खासदार पण आहे. म्हणजे मोठ्या नेत्यांच्या बरोबर विलासराव जगतापांचा एक गट इच्छुक आहे, विक्रम सावंत आहेत जतचे, शिराळ मानसिंगराव नाईकांचा गट आहे. तर यांची फळी, दुसरी फळी आणि पहिली फळीनं खरं म्हणजे नेतृत्वाच्या मागं उभं राहायला पाहिजे. पण तेही फळी आता काही या दिग्गज लोकांनी युवा वर्गाला काही जबाबदाऱ्या पेल्याला द्यायला हव्या. अगदी म्हणजे ज्यांच्याकडे जी पदं आहेत, अगदी ज्यांच्याकडे संचालकांकडे जी पदं नाही आहेत ते फुल टाइम बँकेसाठी देऊ शकतील, फुल टाइम काम करू शकतील, ठीक आहे. पण ज्यांच्याकडे खूप मोठी पदं आहेत, थेट मला म्हणायचंय काय हे दर्शक हो तुम्हाला लक्षात आलं, ज्यांच्याकडे खूपच बिझी शेड्यूल आहे, त्यांना साधा नागरिकांचा, पत्रकारांचा फोन उचलायला वेळ नाहीये, इतके ते बिझी असतात मुंबई दिल्लीच्या दौऱ्यावर. त्यांनीही म्हणजे इतकी मोठी राजकीय मोठी पदावरती असताना, दिल्ली लेवलवरती काम करत असताना बँकेच्या निवडणुकीसाठी धडपड करण्यापेक्षा तुमच्या कार्यकर्त्यांना संधी द्या. आर्थिक स्तोत्र जिल्ह्याची, आपल्या किल्ल्या, जिल्ह्याच्या आर्थिक किल्ल्या ह्या आपल्या ताब्यात राहाव्यात याच्यासाठी. आता तुम्ही सांगितलं की आर्थिक चाव्या किल्ल्या आपल्या हातात राहाव्यात, मग त्यांनी त्यांची संस्था का नाही चालवली हा पुन्हा एकदा प्रश्न येतोय. थेट खासदार संजय काका पाटील यांनी सांगितलं तो कारखान्याचा वादाचा मुद्दा आणि त्याच्यावरूनच ईडी चौकशीचा मुद्दा होता आणि त्या ईडी चौकशीच्या मुद्द्यावरती थेट खासदार संजय पाटील यांनी मुक्ताफळं उधळलेली होती. मुक्ताफळं नाही,
मनातलं ते पहिल्यांदा खरं बोललं असं. मुक्तामुळे नको म्हणायला. ठीक आहे, माझं चुकलं. मला ते फारच म्हणजे जरा हे वाटलं, घरचं आहे ना तिला भाजपला खासदारांनी. आणि त्या पद्धतीनं जर अशा पद्धतीनं जर हे लोक संस्था ज्या आहेत त्या आपल्या अनेक संस्था आहेत, अनेक वायनरी आहेत किंवा अनेक 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 गोष्टी आहेत ज्या वास्तवात तर आहेत, कागदांवर आहेत पण वास्तवातच नाहीये. अशा अनेक राजकीय दिग्गज नेत्यांच्या अनेक गोष्टी आहेत. पुढच्या एपिसोडमध्ये मी शर्वरी नक्कीच तुम्हाला दाखवणार आहे काय नेमकं वास्तव आहे. सर, आता मी तुम्हाला म्हटलं की हे सगळं, हे संस्था बंद पाडलेली आहे किंवा अगदी इथपत निघायला लागले की चौकशा बिवकशा लागाव्या, ते सगळं, तरी पण हा अट्टहास का? अट्टहास हाच की एक म्हणजे राजकीय केंद्रात राहता येतं, सत्तेच्या वर्तुळात राहता येतं, तडजोडीचं राजकारण करता येतं, शहाला कटशह देता येतो. म्हणजे तुमच्या 4 संस्थांना जर का तुम्ही पैसे वाटून जर का घेतले तर आमच्या 2 संस्थांना तर तुम्ही पैशाचं वाटप करा. आणि बाकीच्या सहकारी संस्थांच्यावर आपला जो राजकीय दबदबा पाहिजे तर तोही त्यांना त्यामध्ये त्याद्वारे निर्माण करता येतो. आणि तडजोडीचे राजकारण जिल्ह्यामध्ये हे करण्याचं हे मुख्य केंद्र जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणून आहे. एकूण आता सांगितलं की दिलीप तात्यांनी जे चेअरमन होते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे, त्यांनी बऱ्यापैकी छान पद्धतीनं जिल्हा मध्यवर्ती बँक हँडल केली होती, असं नाही का आपल्याला वाटत? म्हणजे मला असं वाटतंय की बऱ्यापैकी सगळं अलबेला होतं. नाही, तसं अजिबात नाही. एक म्हणजे पूर्णपणे संचालक त्यांच्यावर सगळे हॅपी आहे. हॅपी, तेच म्हणतो. जे संचालकांना दुखवत नाही, संचालकांची जी कामं असतात ती बिनचूकपणे करतात, तर तो जास्तीत जास्त लोकप्रिय चेअरमन असतो. म्हणजे जो चेअरमन किंवा जो अध्यक्ष जो जास्तीत जास्त कायदेशीर दृष्ट्या बेकायदेशीर कामं करून देतो तो जास्तीत जास्त लोकप्रिय अध्यक्ष असतो. कारण त्यानं जर का बँकेचं हित जर का प्रत्येक वेळी जर का आपण जपायला जर का गेलो तर सर्व संचालक त्यांच्यावरती नाराज होतात. खुश असणं, प्रचंड संचालक मंडळ खुश असणं किंवा त्यांची वाहवाही मिळवणं, तर मग बँक ही आर्थिकदृष्ट्या ही सबळ का झाली नाही. दुसरा भाग म्हणजे आपण जर पाहिलं, हा बोला सर, जर का आपण जर का बघितलं तर सांगली कारखाना असू दे किंवा अन्य साखर कारखान्यांची कर्जाच्या बाबत त्यांनी जी भूमिका घेतली त्याबद्दल सुद्धा वादंग निर्माण झालं होतं. मध्यंतरी पृथ्वीराज देशमुख असताना या बँकेवरती जी कारवाई जी झाली ती अत्यंत नामुष्कीची होती. सगळ्यात चांगला काळ जर का आपण जर का बघायला जर का गेलो तर मी परत पाठीमागे जाईन की पृथ्वीराज गुलाबराव पाटलांच्या काळात ज्या तऱ्हेनं बँकेचं हँडलिंग होत होतं तर तसं या पुढच्या काळात झालं नाही. अगदी यांच्या काळात सुद्धा आपल्या विरोधकांना कर्ज न देणं किंवा जास्त सबळ जर का विरोधक जर का असेल तर त्याशी काहीशी सहमती दर्शवून घेऊन त्याच्या संस्थेच्या वसुलीसाठी तगादा न लावणं असे प्रकार काही प्रमाणात घडले आहेत. आणि जो सहमतीनं जो काम करतो तेच मी परत सांगतो की तोच लोकप्रिय अध्यक्ष म्हणून कार्यरत म्हणून आपण ओळखला जातो. अच्छा, या ठिकाणी सरांनी आपल्याला सांगितलं की कशा पद्धतीनं राजकारण चाललेलं आहे आणि मी पण मगाशी काही गोष्टी थेट बोलल्या. एवढंच कारण तुम्ही अशा लोकांना आता उभारी द्या, त्यांना मदत करा आणि राजकारणात युवा वर्गाला स्थान द्या, जेणेकरून एक वेगळी गोष्ट बघायला मिळेल जिल्हा मध्यवर्ती बँकेत, असं मला वाटतंय. त्यानंतर महत्वाचा असा एक दुसरा विषय खूपच महत्वाचा आहे. आता मगाचपासून सरांनी गुलाबराव पाटील होते त्यावेळी अशा पद्धतीनं जिल्हा मध्यवर्ती बँकेत काम सुरू असायचं असं सांगितलं. गुलाबराव पाटलांचे सुपुत्र पृथ्वीराज पाटील यांच्या संदर्भात मी बोलते. काय वाटतंय त्यांच्या बाबत? काय पृथ्वीराज पाटील निवडणूक रिंगणात त्यांनी देखील अर्ज भरलेला आहे. अर्ज भरलाय. सगळ्याकडे कसं आहे, गुलाबराव हे राज्यस्तरीय नेतृत्वातून
राज्यस्तरीय नेतृत्व करत होते. गुलाबरावांना प्रदेश अध्यक्ष असताना राज्य मंत्रिमंडळात बाबासाहेब भोसलेंच्या काळात राज्यमंत्रीपद देऊ केलं, तर तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष हा कॅबिनेटच्या दर्जाचा असतो, त्यामुळं मी राज्यमंत्रीपद हे स्वीकारू शकणार नाही, आणि ते त्यांनी स्वीकारलं नाही. आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या हायकमांड्स म्हणजे इंदिरा गांधी त्या काळात ते काँग्रेसचे एक विश्वासू आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते म्हणून ओळखतो. पृथ्वीराजनं आपलं राजकारण म्हणजे गुलाबरावांच्या पाश्चात जवळपास 10 ते 15 वर्षांचं राजकारण चालू केलं. त्यांच्या काळात सांगली जिल्ह्यातल्या नेतृत्वामध्ये विष्णू अण्णा, मदन पाटील, प्रकाश बापू असे दिग्गज होते की पूर्वीच्या काळात दादा घराण्याला विरोध केला गेला तो गुलाबरावांच्या गटाकडून केला गेला. त्यामुळं गुलाबरावांच्या पाश्चात त्या गटाला तशी उभारी दिली गेली नव्हती. पण पृथ्वीराजनं मात्र काँग्रेसशी एकनिष्ठ राहून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाशी एकनिष्ठता दाखवल्यामुळं ते जिल्ह्याच्या राजकारणात काहीसे सक्रिय झाले. काँग्रेसनेही त्यांना शहर जिल्हाध्यक्ष नेमकं आता मला पद माहीत नाही, पण जिल्ह्याच्या स्तरावरती त्यांना उभारी दिली. परंतु जो गुलाबरावांचा अनुभव किंवा अन्य नेत्यांचा अनुभव, बँकिंग क्षेत्रातला अनुभव, स्वयंभू नेतृत्व हे अजूनही मिळवण्यात पृथ्वीराज हे खूप कमी आहे असं मला वाटतं. अच्छा, म्हणजे अजूनही पृथ्वीराज पाटलांना स्वतःवरती भरपूर काम करावं लागेल, जनतेची सेवा करायला लागणार आहे, असं सचित्र या ठिकाणी ज्येष्ठ असे पत्रकार गणेश जोशी सर यांच्या माध्यमातून समजतं. विशाल पाटील यांनी देखील अर्ज भरलेला आहे. विशाल पाटील आता काहीतरी करू पाहतात असं म्हटलं आपण 2 मिनिटं थांबूया आणि असं म्हणूया की वसंतदादा ज्यांनी रक्तरंजित लढा दिला, ज्यांच्या आजोबांनी, ज्यांच्या घराण्यानं बापू प्रकाश बापू पाटील, ज्यांच्या घराण्यानं सगळं राजकारण डोळ्यानं पाहिलं, घडवलं, नाही म्हटलं तरी मान्य वंश परंपरागत या गोष्टीला पेक्षा सामाजिक कार्यावरती महत्व देऊया, तरी पण जो काही हक्क आहे तो असं म्हटलं तर थोडाफार विशाल पाटलांचा देखील आहे. आणि विशाल पाटलांवरती कुठंतरी राजकारणात अन्याय होतोय असं तुम्हाला वाटतंय का? कारण मला सपशेल असं राजकारण काहीतरी दिसतंय. मग ते अगदी निवडणुकांच्या तिकिटापासूनचं राजकारणापासून ते स्टील आतापर्यंतच्या सगळ्या या लढ्यात काय आपलंच पोरगा आहे असं उदाहरणार्थ धरूया. सांगलीकरांचा तो मुलगा आहे विशाल पाटील, हा चुकला, अडखळला, काय झालं, पण म्हणतात ना आपण पाहतो सोनाराचा मुलगा बऱ्यापैकी सोन्याच्याच दुकानात आज पण पेढीवर बसलाय आणि आपण विश्वासानं जाऊन त्याचं सोनं घेतो, सोनं खरेदी करतो. हा, पण विशाल पाटलांवरती कुठेतरी अन्याय होताना दिसतोय. ज्या घराण्यानं, वसंतदादा घराणं, प्रकाश बापू घराणं, या सगळ्यांनी ज्या पद्धतीनं त्यांच्यावरती एक आपुलकी, एक आपलेपणा, एक प्रेम आणि एक जिल्ह्यासाठी, राज्यासाठीच असं म्हटलं तर स्वातंत्र्य लढ्यात वसंतदादा पाटील होते आणि त्याची कुठंतरी कुटुंबाला झळ बसत असते हे राजकारण करत असताना. कारण मीही राजकारण राजकीय फॅमिलीतूनच आहे, कुटुंबातूनच लहानाची मोठी झाली. मी लहान होते आणि माझी आई निवडणुकात असायची, मी लहान होते मग माझी आई बऱ्याचदा मिटिंगला असायची. ते आम्हाला आमचं बालपण मिळत नव्हतं, जे म्हणजे ते समाजासाठीच होती, अर्थात काम करत होती आई, पण कष्ट करायला जावं लागायचं, जनतेसाठी बाहेर जावं लागायचं. विशाल पाटलांच्या फॅमिलीबद्दल की मला असंच म्हणायचंय. आणि तसं विशाल पाटील सुद्धा सगळ्या गोष्टींना सामोरं जात होते आणि ते कॅपेबल असताना तर सुद्धा कुठंतरी राजकारण घडतंय असं तुम्हाला वाटत नाही का? स्पेसिफिकली जर काय सांगायचं झालं तर पहिल्यांदाच विशाल पाटलांचे पंख छाटण्याचं काम हे मदन पाटील आणि काँग्रेसच्या अन्य नेत्यांनी केलं. ज्या वेळेला प्रकाश बापूंचं निधन झालं त्या निधनानंतर त्यांच्या नावावरती काँग्रेस हायकमांडनी, सोनिया गांधींनी विश्वास व्यक्त केला होता. त्यावेळेला विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, पोटनिवडणूक होती सांगलीची आणि फायनल तिकीट असताना त्यांच्याच घरातल्या लोकांनी प्रत्येकाला तिकीट द्या नाहीतर प्रत्येक बंडखोरी करेल. त्यावेळेला प्रत्येक, तुम्हाला आठवत आहे का,
की अडवाणींना जाऊन भेटला, तो भाजपकडून उभा राहिला, अशा घोषणा चालू झाल्या. त्यामुळं नाईलाजाने अखेर विशाल पाटलांना आपलं नाव माघारी घ्यावं लागलं. तो घरचा वाद. घरचा वाद, पण पहिला अन्याय केला तो घरच्यांनी केला. दुसरा भाग असा झाला की प्रतीक नंतरच्या काळात खासदार म्हणून किंवा केंद्रीय मंत्री म्हणून जेव्हा कार्यरत राहिले त्यावेळेला त्यांनी दादा गटाची बांधणी किंवा काँग्रेसची पायाभरणी ही करणं जी अपेक्षित होतं ते त्यांच्या हातातून केलं गेलं नाही. आणि तिसरा भाग म्हणजे प्रकाश बापूच्या निधनानंतर पतंगरावनी हा जिल्ह्यातलं राजकारण हे आपल्या हातात ताब्यात राहावं यासाठी या घराण्याचा जो एक राजकीय वारसा जो होता तो कसा संपुष्टात येईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले. काही वर्षापूर्वी गंमत बघा, जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक म्हणून कोणाला नेमणूक करायची याची चर्चा विजय बंगला आणि प्रकाश बापूंच्या बंगल्यात चालायची. आज वेळ अशी आली आहे की आज त्याच विशाल पाटलांच्या बंगल्यातल्या उमेदवाराला येऊन गाजत वाजत जाऊन अर्ज सादर करून तो पत्रकारांना फोटो आणून द्यावे लागतात की मी अर्ज सादर केला. म्हणजे जो बंगला कार्यस्थान होता त्या कार्यस्थानाचं जे महत्व होतं ते पूर्णतः पण तुम्ही अगदी मान्य सांगितलं की स्थान नष्ट झालं, बदल झाला, बदल घडला, राजकारणात बदल घडला, सत्तेत घडला, पण अन्याय होतोय की नाही? अन्याय आता गंमत अशी आहे, दोन त्याला दृष्टिकोन आहे. काँग्रेसच्या लढ्यासाठी काँग्रेसमधून जर का ह्यांच्यावरती अन्याय होतोय असं जर का म्हणलं असेल तर काँग्रेसच्या लढ्यासाठी काँग्रेसच्या मजबूती करण्यासाठी विशाल पाटलांनी गेल्या 10 वर्षात कोणते प्रयत्न केले, कोणत्या प्रश्नाच्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली बॅनर खाली सांगलीत त्यांनी आंदोलनं केली, काँग्रेसला मजबूत करण्यासाठी प्रयत्न केला, तसं घडताना दिसत नाही. लोकसभेचं तिकीट पाहिजे त्यावेळेला काँग्रेसचं पाहिजे, ज्या वेळेला अन्य काही गोष्टी पाहिजे त्यावेळेला काँग्रेसचं पाहिजे. आज ज्या वेळेला काँग्रेस हे देण्याच्या मनस्थितीत नाहीये, त्याची जी ताकद जी होती ती पूर्णतः संपुष्टात आली आहे. काँग्रेसची ताकद संपुष्टात आली आहे, यांच्या घराण्याचं वलय संपलंय. अशा वेळेला जो एक स्ट्रगल ते करायला पाहिजे, राजकीय प्रवास करायला पाहिजे. म्हणजे मी काय म्हणतो की म्हणजे विशाल पाटलांचा संघर्ष कमी पडतो का, असं तुम्हाला थेट म्हणायचंय? आंदोलनं कमी पडतात, जनतेत त्यांचा वावर कमी पडतो आणि काँग्रेसमधलं त्यांचं स्थान हे त्यांनी अजून भक्कम केलं नाहीये. काँग्रेसमधलं स्थान करून त्यांनी संपूर्ण जिल्ह्याचा दौरा केलाय, काँग्रेसचे मेळावे घेतले, काँग्रेस ची भूमिका मांडून सांगितली आहे. असं कधी घडत नाहीये. आता आपण सांगितलं त्याचप्रमाणे आता विश्वजित कदम साहेब, नामदार विश्वजित कदम साहेब यांच्या गटाचे विक्रम सावंत जी पण आहेत, एकूणच नामदार विश्वजित कदम यांनी पतंगराव साहेबांचा वारसा घेत त्यांच्या पावलावर पाऊल टाकत बऱ्यापैकी जनतेच्या मनात उतरत आहेत, कामं करत आहेत, संघर्ष करत आहेत. ज्या ठिकाणी ते आहेत आता मंत्री म्हणून ज्या ठिकाणी आहे तिथं ते आवाज उठवायचा प्रयत्न करतायत. आणि खरंच भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून किंवा अनेक प्रश्नांच्या माध्यमातून या ठिकाणी विश्वजित कदम साहेबांनी सांगली जिल्ह्याचा बऱ्यापैकी एक विकासासाठी प्रयत्न सुरू आहे असं दिसतंय. आजही त्यांची महानगरपालिकेत मयूर पाटील म्हणून जे त्यांचे गटाचे आहेत ते सुद्धा होतकरू असे नगरसेवक आहेत. आणि त्यांनी ही संधी देऊन एक युवा वर्गाला संधी देऊन एक विश्वजित कदमांनी चांगली सुरुवात केलेली आहे. असं म्हटलं जातं की नव्यांवरती विश्वासच ठेवला जात नाही. नवे असतील म्हणजे हा अनुभव आम्हाला सुद्धा येतो. अर्थात आता आम्ही तुम्हाला ज्येष्ठ मधून खूप रिस्पेक्ट करतो, पण आम्हाला ही काम करताना तो खूप अनुभव होतो. आता मी गेले 17 वर्ष पत्रकारिता करतेय, पण 17 वर्ष जरी पत्रकारिता करत असेल तर जुनं ते सोनं हे आम्हीही म्हणतो. यंगस्टरना अनेक गोष्टी अवघड असतात. ते आता विश्वजित कदम साहेबांनी सुरुवात केली. मयूर पाटीलला जो स्वीकृत नगरसेवक म्हणून पद दिलेलं आहे, होतकरू मुलगा आहे. तुमचं हे अगदी कबूल आहे, पण खरा सच्चा जो शून्यातून राजकारण केलेलं आहे आणि पक्षासाठी जो भरपूर वेळ देतो आणि ज्याच्यापेशी जातीचा आधार नाही आहे, ज्याच्यापेशी आर्थिक ताकद नाही आहे,
पण जो पक्षासाठी काम करतो अशा माणसाला जर का संधी दिली गेली. माननीय नामदार जयंतरावजी हा. पाटील यांनी एक स्वीकृत नगरसेवक पद दिलेलं आणि खरंच ते कौतुकास्पद आहे. अर्थात सगळ्यांनीच ज्या त्या गटांनी चांगली पदं दिलेली आहेत. आपल्या विश्वासू माणसालाच नगरसेवक केलेलं असतं होतं. एक संजयजी बजाज आणि दुसरे आयुब बारगीर ना. अत्यंत म्हणजे मी स्वतः कार ड्राईव्ह करत होते आणि अचानक मी बघितलं तर मागं सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आणि अगदी तो सगळं म्हणजे त्यांच्या गाडीवरती टू व्हीलरवरती सगळं असं म्हणजे काहीतरी त्यांचं होतं ते सामान ते पोहोचवायला चाललेले. मॅडम नमस्कार म्हणले. मी म्हटले नमस्ते. तर मी नगरसेवक आयुब बारगीर. खरंच म्हणजे कौतुकास्पद वाटलं. नामदार जयंतरावजी पाटील यांची जी वैचारिकता आणि जे विचार आहेत सर्वसामान्य माणसाला तळागाळातल्या माणसाला तुम्ही जे म्हणालात तसं त्यांनी स्वीकृत नगरसेवक पद दिलेलं. त्याशिवाय पक्ष बांधणीसाठी हे महत्व करायला पाहिजे आणि पक्ष बांधणी करताना पक्षाला महत्व द्यायला पाहिजे. पण आज तुम्ही मला सांगा सर्वच पक्षामध्ये मदन पाटील ज्यावेळेस सत्तेत होते त्यावेळेस त्यांनी मदन पाटील युवा मंच काढला. म्हणजे पक्षाला सतीश साखळकर आणि मदन भाऊ युवा मंच म्हणून स्थापन केलं आणि त्यांनी बऱ्यापैकी खरंच चांगलं काम केलं. ते लोंढे जे आहेत पण ते पक्षाच्या माध्यमातून करता आलं असतं ना. म्हणजेच काय पक्षाला एखादी पक्षामध्ये आपली जर काही जयंत पाटील प्रेमी ग्रुप नाहीये किंवा विश्वजित कदम ग्रुप नाहीये, विशाल पाटील ग्रुप नाहीये. सगळेजण पक्षाच्या माध्यमातून काम करतात. ते सांगतो की पर्यायी व्यवस्था म्हणून त्यांनी असे मंच स्थापन केले की आपल्याला जर का पक्षात अडचण व्हायला लागली तर आपल्याला स्वतंत्रपणे एखादी आपली संघटना असावी यासाठी हा प्रयत्न आहे. आज जयंत पाटलांचं अशी अवस्था का नाही आहे कारण जयंत पाटील हे प्रदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांना काही तशी शक्यता हे करता येत. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे जिवंत आहे ते फक्त आणि फक्त जयंत पाटील साहेबांच्या कष्टामुळं संघर्षामुळं आणि जे पद्धतीनं ते राष्ट्रवादीसाठी खरंच एकनिष्ठपणे काम करतायत त्याचमुळं असं आपण थेट म्हटलं तरी चालेल. काय वाटतं? नक्की तसंच आहे. आणि आता महिला म्हणून खरंच कौतुकास्पद आहे कारण मी नेहमी म्हणते ती माता, ती भगिनी, ती सहकारिणी, ती सहचारिणी, ती तिच्या विना सारं हे विश्वस अधुरं असणारी ती म्हणजे आता सध्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत जो अर्ज भरलाय तो महिला उमेदवार आणि सर्वज्ञात उमेदवार म्हणजे जयश्री ताई मदन भाऊ पाटील आणि त्यांनी हा अर्ज भरलेला आहे. मितभाषी आणि अतिशय शांत सालस व्यक्तिमत्व म्हणजे जयश्री वहिनी पाटील आहेत आणि त्यांनी तो अर्ज भरलेला आहे. एकूण तुमचं काय मत आहे ह्याबद्दल, वहिनींच्या बद्दल काय मत आहे? तुम्हाला सांगतो की मदन पाटील एक कौतुक होतं म्हणजे आजही त्यांच्यावरचे जे कार्यकर्ते आहेत ना ते भाऊ नाही आहेत पण वहिनींना आधार हे त्यांनी तो गट जयश्री वहिनींनी धरून ठेवलेला आहे. तेच तुम्हाला सांगतो की पहिला एक म्हणजे मदनचे राजकीय निर्णय फार क्षमतेचे होते असं माझं म्हणणं नाही पण मदन पाटलांनी आपल्या मनगटाच्या बळावर ताकदीच्या बळावर त्यांनी राजकारण खेचून घेतलं. त्या काळात त्यांनी आपल्या विरोधकांना नेस्तनाबूत केलं आणि एक सुंदर अशी कार्यकर्त्यांची धर्मनिरपेक्ष म्हणजे मदन पाटीलचा ग्रुप जो होता त्यामध्ये मराठा समाजाबरोबर, ब्राह्मण समाजाबरोबर, अगदी मुस्लिम समाजही त्यांच्या पाठीशी एकदम ठामपणे उभा होता. तो किती होता तर सांगली विधानसभा मतदारसंघात मदन पाटलांचा हा जो एक मतदार होता हा 40,000च्या आसपास होता की जो मदन पाटलांच्या नावा पुढं मतदान करायचा. पण मदन पाटलांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे मदन पाटलांनी आपण हयात असू तोपर्यंत राजकारणामध्ये आपल्या घरातल्या स्त्रीला फारसं उतरवलेलं नाही. त्यामुळं जयश्रीताई या तशा ऍक्टिव्ह राजकारणी म्हणून मदन पाटलांच्या शेवटच्या 1-2 वर्षाचा कालावधी जर का सोडला तर कधीही राजकारणाची आता होतील. पण मदन पाटलांच्या निधनानंतर त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या हातात नेतृत्वाची ताकद दिली आणि त्यांना सांगितलं की काँग्रेसमध्ये आम्ही विशाल पाटलाच्या मागे जाणार नाही, आम्ही प्रतीक पाटलाच्या मागे जाणार नाही, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. त्यामुळे त्यांना राजकारणात यावं लागलं
आणि त्या राजकारणात आल्यानंतर त्यांच्या सल्ल्यानं हे राजकारण होत होतं. पण आपल्या या समाजामध्ये प्रत्येक म्हणजे सर्व स्त्रियांच्या बाबतीत मी बोलतो अशात नाही, स्त्रियांच्या राजकारणाला काहीशा मर्यादा असतात आणि त्या मर्यादा दोन प्रकारच्या असतात. एक म्हणजे ती स्त्री जर का पहिल्यापासून ॲक्टिव्ह राजकारणात असेल तर तिला मर्यादा येत नाही. पण पतीच्या निधनानंतर किंवा वडिलांच्या निधनानंतर ती जेव्हा राजकारणात येते त्यावेळेला तिला खूप मर्यादा येतात. म्हणजे याचं उदाहरण तुम्हाला मी सांगतो की आज शरद पवारांची मुलगी सुप्रिया ही शरद पवारांच्या बरोबरीनं राजकारण केलं. आज सुशील कुमार शिंदेची मुलगी 10-15 वर्ष आमदार आहे, ते केंद्रीय मंत्री असताना होते. पण उद्याला या शरद पवारांच्या पाश्चात राजकारण त्यांनी सोडलं आणि मग सुप्रिया ताई उतरल्या असत्या तर त्यांच्यात मर्यादा आला असतं. हे एका बाजूला दिसत. इंदिरा गांधीचं जे नेतृत्व होतं म्हणजे स्त्री म्हणून सगळ्यात या देशातली कणखर स्त्री म्हणून आपण बघायला जर का गेलो तर ती नेहरूच्या राजकारणाच्या अंगापासून कधीही दूर गेलेली नव्हती. दुसऱ्या बाजूला इंदिरा गांधींचे चिरंजीव राजीव गांधी हे आकस्मिकपणे राजकारणात आले. पण त्यामागं इंदिरा गांधींची दुर्दैवी हत्या होती आणि त्या हत्येच्या नंतर काही दिवसातच या लोकसभेच्या निवडणुका लागल्या आणि त्यामुळं जनतेनं इंदिरा गांधीचा वारसदार म्हणून त्यांना निवडून दिलं. पण आता तेच राहुल गांधी आणि प्रियंका गांधीच्या बाबतीत होऊ शकतं का? त्यांचे वडील किंवा त्यांची आई ही राजकारणातून काहीशी निवृत्त झाल्यानंतर ही दोघं जण राजकारणात उतरली आहेत. त्यामुळे त्यांना खूप राजकारणात मर्यादा येतात आणि अशाच मर्यादा ह्या जयश्री त्यांच्या बाबतीत आलेल्या आहेत. कारण त्यांना समजतं पण नवा कार्यकर्ता उभं करणं हे त्यांना जमत नाही. जुन्या नेत्यांतले आपले कार्यकर्ते असतील त्याच्याच पाठीशी राहून त्यांना राजकारण करावं लागतं. त्यामुळं त्यांच्या राजकारणाला काहीशा मर्यादा असतात. निवडणूक जिल्हा मध्यवर्ती बँक आणि संचालक पदासाठी खासदार संजय पाटील यांची उमेदवारी याबद्दल थोडं बोलू. संजय पाटलांना जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे पाटील घराण्याला आपण जर का बघायला जर का गेलो तर त्यांचे काका हे या बँकेचे चेअरमन होते, डी के काका. पूर्वी सुद्धा त्यांचे काका दिनकर आबा सुद्धा या बँकेत संचालक होते. त्यांच्या गणपती जिल्हा सहकारी संस्था ही एकेकाळी सांगलीतली सगळ्यात आदर्श सहकारी संस्था होती. या संस्थेचा कारभार व्यवस्थित चालण्यासाठी आणि तासगाव मधील तालुक्यातील राजकीय ताकद जपण्यासाठी त्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेचा आसरा हा घ्यावा लागतो. आणि तेच समजून संजय पाटील ही आज जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदावर. खासदारांना एवढी महत्वाची वाटते? हो, कारण काय आहे, खासदारकी जरी मिळाली तरी संस्थेला कर्ज खासदार म्हणून मिळवून देणार नाहीत ना. त्यांना ते जिल्हा मध्यवर्ती बँकेतून जाणार आणि जिल्ह्यातल्या. कळतंय तुम्हाला का जिल्हा मध्यवर्ती निवडणूक एवढी महत्वाची आहे? बोला की. यामागं खरं म्हणजे जिल्ह्यातली अर्थकारण आणि संस्थात्मक ताकद आपल्या पाठीशी उभी राहिल्याशिवाय म्हणजे जमीन भुसभुशीत जर का असेल तर त्यावरती घर बांधलं जात नाही. त्यासाठी पाया पक्का करावा लागतो. त्यासाठी किती संस्था आहेत. शहरी भागामध्ये राजकारण करायचं असेल तर महापालिका, नगरपालिका. ग्रामीण भागामध्ये तुम्हाला राजकारण जर का करायचं असेल तर जिल्हा मध्यवर्ती बँक, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. या संस्थात्मक ताकदमध्ये आपली सत्ता किंवा आपला शब्द हा अंतिम असावा किंवा तो निर्णायक ठरावा यासाठी या सर्व राजकीय नेत्यांची एक भूमिका असते आणि त्या भूमिकेतूनच ते जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले असतात. अर्थकारण, मग समाजकारण आणि मग राजकारण असं काही चित्र या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या आहे असं आता या ठिकाणी सरांनी आपल्याला स्पष्ट सांगितलेलं आहे. कळतंय नेमकं कशासाठी? हे दर्शक हो
तुम्ही सगळं हे ऐकताय, पाहताय, डोळसपणे पहा आणि निवडणुकाचे जे मतदान करणार आहेत त्यांनी अगदी डोळसपणे हे सगळं मतदान करा. कारण आता सरांनी तुम्हाला वास्तव सांगितलेलं आहे. सत्ता कारण फक्त या सगळ्या गोष्टी अर्थकारणाचं सुद्धा शेवट जो आहे तोही फक्त आणि फक्त सत्ता. सत्ता. फक्त सत्ता. जंगल में राज करण्या. आपण जर का नाण्याच्या दोन बाजू असतात, एका बाजूला सत्ता असते आणि एका बाजूला पैसा असतो. म्हणजे तेच ना, सत्ता आणि अर्थकारण ह्या दोन गोष्टी नाण्याला बाजू आहेत आणि जे घडतंय ते सगळं तुमच्या समोर आहे आणि आम्ही तुमच्या समोर मांडतो. म्हणून माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि राहा सदैव माझ्यासोबत. सर आपल्या सोबत इथं आले परखडपणे, त्यांनी वास्तव काय आहे ते मांडलं. अगदी मलाही काही गोष्टी नव्हत्या समजत, त्या सरांनी या ठिकाणी येऊन सांगितल्या. तुम्हालाही कळाल्या, मलाही कळाल्या. सर आपण आलात, खूप आभार, धन्यवाद. निर्भीडपणे वास्तव मांडणारे सर आपल्या सोबत आलेले आहेत. चला पुढचा इंटरव्ह्यू पाहूया. तोपर्यंत राहा सदैव माझ्यासोबत.